मिरजगाव येथे 25,43,000चा गांजा जप्त, दोघे जेरबंद. स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची धडक कारवाई. अंमली पदार्थाविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी मोठी कारवाई करत तब्बल 25,43,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 2 आरोपींना अटक केली आहे. माननीय श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या आदेशानुसार अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे नोडल अधिकारी पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. गुप्त माहितीवरून सापळा मिरजगाव पोलीस स्टेशन हद्दीत गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की MH14 GH 2330 क्रमांकाची स्कॉर्पिओ गाडीने 2 इसम कर्जतकडून पाथर्डीकडे गांजा विक्रीसाठी येणार आहेत. त्यानुसार पथकाने मिरजगाव कर्जत रोडवरील महात्मा फुले चौकाजवळ सापळा रचला. संशयित स्कॉर्पिओ वाहन अडवून तपासणी केली असता गाडीच्या डिक्कीत 4 गोण्या आढळून आल्या. चौकशी अंती त्यामध्ये गांजा असल्याचे निष्पन्न झाले. आरोपींची नावे: गणेश अंकुश कराड, वय 32 वर्ष, राहणार आगसखांड, तालुका पाथर्डी. सुखदेव शिवनाथ कदम, वय 30 वर्ष. जप्त मुद्देमाल: 132.84 किलो गांजा, किंमत रुपये 18,18,000. 2 मोबाईल, किंमत रुपये 25,000. स्कॉर्पिओ 4 चाकी वाहन, किंमत रुपये 7 लाख. एकूण मुद्देमाल 25,43,000. या प्रकरणी मिरजगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 60/2026 दाखल करण्यात आला असून गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा 1985 अंतर्गत कलम 8 क 20 ब 2 क प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आलाय. सदर कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीणचंद लोखंडे कर्जत विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर मिरजगाव पोलीस स्टेशनच्या पथकाने संयुक्तरित्या केली. अंमली पदार्थाविरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी संजय सावंत, नगर.